आपले शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय चिंतनभाई पटेल आणि सर्व उपस्थित नगरसेवक यांचे मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते। तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार व धुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते तसेच आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या एकमताने आणि त्यांच्या पदाच्या आदेशानुसार आम्ही शिरपूर वरवाडे नगर परिषद। नमस्कार। सर्वप्रथम मी आदरणीय अंबेबाई साहेबांचे मनापासून धन्यवाद। माझ्यावर तो विश्वास टाकला आणि मला 4 वेळा शिरपूरच्या जनतेने खूप प्रचंड मतांनी निवडून दिलं, त्याच्याबद्दल मी सर्व शिरपूरवासियांचे मनापासून धन्यवाद। आणि आदरणीय बाईसाहेबांनी मला पहिले नगराध्यक्ष पद दिले आणि आता परत उपनगराध्यक्ष पदाची निवड केल्याबद्दल मी मनापासून सर्व शिरपूरवासियांचे आणि आदरणीय बाईसाहेबांचे मनापासून धन्यवाद। आणि प्रत्येक शिरपूरकरांचे मी जास्तीत जास्त काम करण्याचा आणि शिरपूर शहरात जास्तीत जास्त विकासाचे काम करण्याचा प्रयत्न करेन। आणि जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वासाने मी पूर्ण जनतेशी आणि आपल्या वार्डाशी मी नेहमी कामासाठी तत्पर राहील। आणि सर्व शिरपूरवासियांचे परत मनापासून एकदा धन्यवाद, कारण की मी आजपर्यंत जे काम केलं त्याची मला कामाची पावती आदरणीय बाईसाहेबांनी दिली आणि शिरपूरच्या जनतेने माझ्या कामात मला नेहमी सहभाग घेतल्यामुळे मला खूप प्रचंड मताने निवडून दिलं। म्हणून माझ्या वार्डाचे, माझ्या शिरपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि सर्व शिरपूरवासियांचे मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदस्य होते यांचे नाव राजपत्रात 22 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले। 22 डिसेंबर नंतर नगराध्यक्ष हे कामकाज पाहतील। पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये ही विशेष सभा असल्यामुळे यामध्ये शासन नियमानुसार उपाध्यक्ष निवडणूक आणि दिनांक 8/1/2026 रोजी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। ते नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष हे त्यांची छाननी करतील व ते छाननीनंतर वैध असल्यास पुढील कारवाई निवडणुकीची पूर्ण होईल। यांची आदेशाने प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती व प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे दिनांक 7 जानेवारी 2026 पूर्वी नामनिर्देशन सदस्यांचे प्रस्ताव सादर करण्याची शिरपूर वरवाडे नगर परिषदेकरता 10% म्हणजे 3 सदस्य हे नामनिर्देशित सदस्य पदी निवडून द्यायचे असल्याने विहित मुदतीत प्राधिकृत अधिकारी धुळे यांच्याकडे विहित मुदतीमध्ये 3 प्रस्ताव दाखल केलेले आहेत। त्यांनी छाननी करून विहित मुदतीमध्ये आपल्या नगर परिषदेकडे ते प्रस्ताव पाठवलेले आहेत।